नमस्कार मित्रांनो, आर्ट टेकवर तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही वेब डेव्हलपर असाल, तर तुम्ही कधी ना कधी लक्षात घेतलं असेल की तुमचे कंपोनंट अनावश्यक रीतीने रिरेंडर होतात आणि त्यामुळे तुमचा ॲप स्लो होतो. आज आपण यूज मेमो बद्दल जाणून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या ॲपची कार्यक्षमता वाढवतो, स्पीड वाढवतो. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन अपडेट मिळेल. चला तर सुरू करूया. यूज मेमो नक्की काय आहे? यूज मेमो हा एक रिॲक्ट होत आहे. काही कॅल्क्युलेशन परिणाम स्मरणात ठेवतो, त्यामुळे प्रत्येक वेळी त्याची पुन्हा कॅल्क्युलेशन करण्याची गरज नसते. अवघड कॅल्क्युलेशनसाठी उपयुक्त आहे आणि केवळ विशिष्ट डिपेंडन्सी बदलल्यावर लावावा लागतो. म्हणजे आपण जेव्हा केव्हा डिपेंडन्सी बदलू तेव्हाच तो रन होतो यूज मेमो. त्याचा सिंटॅक्स हा असा आहे, कॉन्स्ट मेमोराइज व्हॅल्यू म्हणजे आपली एखादी व्हेरिएबलचं नाव द्यायचं त्याला आणि यूज मेमो यूज करायचा. कंपोनंट एक्सपेन्सिव्ह व्हॅल्यू आपण एक नाव दिलं इथं, फंक्शन दिलं ए कॉमा बी आणि परत स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए बी. यूज मेमोमध्ये फंक्शन ए किंवा बी बदलल्यास चालतो. जर जर ते सामान्य राहिले तर रिॲक्ट आधी साठवलेले परिणाम परत करतो. त्यामुळे कार्यक्षमता आपली वाढते, स्पीड वाढते. यूज मेमो करून वापरावा नाही का? रिॲक्ट प्रत्येक वेळी स्टेट आणि प्रॉप्स बदलल्यावर घटक कंपोनंट पुन्हा रेंडर करतो. जर एखादा घटक अवघड कॅल्क्युलेशन करीत असेल तर ते ॲपच्या कार्यक्षमतेला थोडा ठरू शकतो. विदाउट यूज मेमो आपण एक उदाहरण बघू आता. एक फंक्शन लिहिलेलं आहे. हे फंक्शन आहे एक्सपेन्सिव्ह कंपोनंट. मी तुम्हाला सांगतो इथं काय होतंय नाही का. इथे काय होतंय, आपण इथं दोन यूज स्टेट घेतले. एका यूज स्टेटमध्ये 0 इनिशियलाइज केले आणि दुसऱ्या स्टेटमध्ये 10 इनिशियलाइज केले. काउंट आणि व्हॅल्यू घेतली. स्लो फंक्शन आपण एक फंक्शन बनवलं, कन्सोल डॉट लॉग काउंटिंग. इथं फॉर लूप घेतले 0 पासून तर एवढे आता लाखभर आहेत. तिथं आपण प्लस केलं आणि रिटर्न केलं नम इंटू 2. रिझल्टला स्लो फंक्शन रिटर्न केलं व्हॅल्यू, ही व्हॅल्यू इथं रिटर्न केली आणि इथं सेट काउंट इन्क्रीज 1 नाही. तर आपण हे कसं कसं रन होतं ते बघू आपण विदाउट यूज मेमो. तर तुम्ही इथं बघू शकता ही काउंटिंग चालूच आहे नाही का. आता तुम्ही इथं स्लो होते नाही का. आता इथं काउंटिंग चालू दाखवते आणि इथं स्लो काउंटिंग 20. बघा किती वेळानंतर ते इन्क्रीज झालं, बटनावर क्लिक केलं आणि इथं पण काउंटिंग आलं, म्हणजे स्लो होते. तिथे काउंटिंग पहिल्यांदा येते आणि इथं स्लो नंतर होते, म्हणजे इथं इन्क्रीज नंतर होते. बघा तुम्ही पहिल्यांदा काउंट झालं परत इथं इन्क्रीज होते नंतर, म्हणजे वेळ लागतोय. तर आपण कशा प्रकारे यूज करू शकतो. आपण एखादी डिपेंडन्सी व्हॅल्यू जर बदलली तरच ते फंक्शन परत कॉल होईल यूज मेमो, नाहीतर ते होणार नाही. तर याच्यावर आपण एक उदाहरण बघू. आपण इथे यूज मेमोचा उपयोग केला, हे रेट मधून आले तसंच एक्झाम्पल आहे, फक्त आपण इथे यूज मेमोचा उपयोग केला नाही का. आणि इथं आपण व्हॅल्यू दिली, ही व्हॅल्यू आणि तसंच सेम मेमोराईज इथं रिझल्ट आपण केला. इथं आपल्याला हे दिसेल, रिझल्ट दिसेल, इथं काउंटिंग. तर आपण ते कसं वर्क करते तेव्हा इथं आपण हे करून टाकू. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता इथं आपलं काउंट 20 काउंटिंग इथं एकदाच नाही का. आणि आपण इन्क्रीज केलं का इन्स्टंटली लगेच इन्क्रीज होते, पण काउंटिंग बदलत नाही. काउंटिंग आपली जी आहे तीच. बघा तुम्ही किती वेळा पण करा, किती फास्ट होते. पहिलं काउंटिंग पण बदलत नाही, काउंटिंग यावेळेस राहते. हे यूज मेमोचा उपयोग, म्हणजे आपली परफॉर्मन्स फास्ट होण्यासाठी यूज मेमोचा उपयोग करतो.